सालावादप्रमाणे यावर्षी कानिफनाथ महाराजांची यात्रा खूप थाटामाटामध्ये 2 दिवस यात्रा भरवलेली आहे. कशा पद्धतीचं नियोजन केलं तुम्ही? सालाबादप्रमाणे यावर्षी सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आरती या ठिकाणी झाली, काकड भजन. त्यानंतर सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत कलशारोहण गावातून मिरवणूक या ठिकाणी झाली. त्या मिरवणूकमध्ये महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ते करत असताना या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी थोडा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. नंतर दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत काठी मिरवणूक मोठ्या धूमधडाक्यात या ठिकाणी वाजत गाजत खंडोबा मंदिरापासून या ठिकाणी कानिफनाथ मंदिराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आली. भजन आणि त्यानंतर स्वरांजली भजन मंडळ पिंपरी पेंढार यांचा या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या याच्यात आनंदात झाला. आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. फोटो घेतले. आज आपल्या यात्रेसाठी खूप भाविक आले होते. तर कशा पद्धतीचं नियोजन केलं भाविकांसाठी तुम्ही? चालू वर्षी यात्रा भरत असताना मोठ्या थाटामाटात भरलेली आमच्या चैतन्यनाथ कानिफनाथ मंडळातर्फे मोठी यात्रा भरवण्यात आली. चालू वर्षी कार्यक्रम होत असताना लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद मिळत असताना यात्रा मोठ्या प्रमाणात भरवण्यात आली. तर या यात्रेचं स्वरूप असं होतं, सकाळपासून आमच्या देवापासनं कानिफनाथ मंदिरापासनं तर पिंपरी पेंढार गावापर्यंत मोठ्या थाटामध्ये यात्रेची मिरवणूक काढण्यात आली. तर मिरवणूक काढत असताना काठी असेल किंवा बैलगाडी असेल मोठ्या स्वरूपात काढण्यात आली. तसंच संध्याकाळी 4 वाजता काठी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. आणि नंतर 6 वाजता शरण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला. नंतर शरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तर तसेच भजनाचाही कार्यक्रम करण्यात आला. लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला एकच तो राजा शिवाजी गाहला, शिवाजी गाहला, शिवाजी गाहला. अहो राजे हो जिरा राज राजे जी, अहो राजे हो जिरा राज राजे जी, अहो राजे हो
बघबुटाड माझा झाला घोटाला बघबुटाड माझा झाला घोटाला मी पटका गुरु सज्जला बघबुटाड माझा झाला घोटाला मी पटका गुरु सज्जला बघबुटाड माझा झाला घोटाला बघबुटाड माझा झाला घोटाला मी पटका गुरु सज्जला बघबुटाड माझा झाला घोटाला